तो वरुण सुभेदार आता डायरेक्ट शारदाच्या घरात येऊन पोहोचलाय आणि शारदाचंही त्याच्याविषयी चांगलं मत आहे. पण हे असंच जर चालू राहिलं तर त्यांच्यात असणारे प्रोफेशनल रिलेशन्स प्रेमात बदलायला वेळ लागणार नाही. मला काहीतरी करावंच लागेल, नाहीतर मी शारदाला कायमचा गमावून बसेन आणि मी असं कधीही होऊ देणार नाही. माझ्या प्रेमाला लाथ मारून त्या आदित्यशी लग्न केलंस ते योग्य होतं. हे बघ, त्यामागे कारण काय आहे हे मी तुला सांगितलंय. काय कारण? त्याच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, पैसा आहे म्हणून. हो, म्हणजे तू हे सगळं पैशासाठी केलंस. ठीक आहे, मी हे सगळं पैशासाठीच करतो. तुझीच इच्छा होती ना की मी पैसा कमवावा. मी कमवतोय पैसा. हे असं मला ब्लॅकमेल करून? प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. जेव्हा मी तुझ्यावर प्रेम करत होतो तेव्हा तुला त्याची कदर नव्हती. मग आता मी तुझा विचार का करू? मी नेहाला बायको म्हणून कधी एक्सेप्टच करू शकलो नाही. म्हणजे मला नेहा बायको म्हणून नको होती. मग तुला कशी बायको हवी होती? तुझ्यासारखी. तुझं काहीतरी शाडू. खरंच, जी मला समजून घेऊ शकेल, जिला माझ्या आवडीनिवडी पटतील अशी. अजूनही वेळ गेली नाही. म्हणजे म्हणजे काही नाही. आज आपण कुठे बाहेर जायचंय? कुठे जायचं? डिनरला जाऊया. हो, चल आज मी एका मस्त हॉटेलमध्ये तुला डिनरला घेऊन जातो. शारदा, तू असं वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. अहो पण काय केलंय मी? ते आता मी सांगू? हे बघा, तुम्ही समजताय तसं आमच्या दोघात काहीही नाहीये. आम्ही फक्त बिझनेस पार्टनर आहोत. बिझनेस पार्टनरचा लाईफ पार्टनर व्हायला कितीचा वेळ लागणार आहे? हर्ष, तुम्ही उगाच संशय घेताय माझ्यावर. मी उगाच संशय घेत नाही कधीच कुणावर. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी. त्या दिवशी तो घरी येणार म्हणून नऊवारी वगैरे नेसून तयार होतीस तू. माझ्याकरता नाही केलंस असं कधी? अहो तुम्ही. नाही, मला कळतंय शारदा, मला सगळं कळतंय. तुला आता माझी गरज नाही उरली, कारण तुझ्या गरजा भागवण्याकरता तुला नवीन माणूस सापडलाय. शी, काय बोलताय तुम्ही हे? वाईट वाटलं ना? मला सुद्धा खूप वाईट वाटलं त्या दिवशी तुला त्याच्याकरता असं नटलेलं बघून. दारू पिऊन गाडी चालवत होती मी. चल बाहेर निघ बाहेर. चल. अरे आवाज कर, बाहेर गाडी आला. अरे चालू दारू पिऊन काय करणार तू? काय करणार आहे? तुम्हाला माहितीये मी कोण आहे. अरे तू कोण आहेस ना ते आपण नंतर बघू. आता मी कोण आहे हे तुला दाखवतो. हवालदार, याला पहिले आतमध्ये टाका. हवालदारावरती हात नाही उचलायचा. शार्दूल धनाजीराव माने म्हणतात मला. माझं लय महत्वाचं काम आहे हो तुमच्याकडे. भंडाऱ्यावरून नागपूरला गेलो, तिथून सिद्ध इथं आलोय बघा मी. ठीक आहे, तुम्ही थांबा, मी आलो 2 मिनिटं. आता आले ना तुम्ही एकदम. मी कामावर जात नाही, आज चाललोय घरात. मी आलो फ्रेश होऊन, मग निवांत बोलू. या तुम्ही इथेच थांबा. या तुम्ही फ्रेश होऊन या. मी आहे इथंच आहे. आम्ही अमरावती रस्त्यावर रवीनगर नावाचं पोलीस स्टेशन आहे तिकडे आहोत. तुम्ही या ना लवकर प्लीज. आय नीड युअर हेल्प. संकट आल्यानंतर काका आठवतं का तुला? तुला सांगितलं होतं त्या प्रियंकाच्या नादाला नको लागूस, पण तू ऐकत नाहीस माझं. बघ, तिच्यामुळे तुझ्यावरती तुरुंगात जायची पाळी आली. आता तरी ऐक माझं, सोड ना तिचा. हे बघा, मी तुमचं लेक्चर ऐकण्यासाठी फोन नाही केलाय. तुम्ही येणार आहात का मला मदतीला? तुम्ही मदत करू शकणार आहात की नाही ते सांगा. तुमची बडबड ऐकण्यासाठी मी फोन नाही केलेला. ठीक आहे, बघतो काय करायचं तुम्ही. तुमच्या घरात तुम्ही जे पोरग स्वतःचं पोरग म्हणून ठेवलेलं आहे ना, त्याचा खरा बाप मी आहे, भाऊ जामगडे. नयना चंद्रापूरकरचा नवरा.